मित्रांनो, हा अनुभव आपल्याला आपल्या एका सबस्क्रायबरने शेअर केला आहे, जो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात शेवटी काही खूप भयानक गोष्टी समोर येणार आहेत. यात मी काही काल्पनिक नावे वापरली आहेत, कारण की ही एक रिअल स्टोरी असल्यामुळे आपण खरी नावे वापरू शकत नाही. तर चला तर मग सुरू करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ही गोष्ट आहे कलकत्ता शहरातील एका छोट्याशा गावातील एक वस्तीमधली. साधारण 5 ते 6 वर्षांपूर्वी घडलेली ही गोष्ट. सुरेखा आणि मीनू ह्या दोघीही एकाच वर्गात शिकत होत्या आणि राहायलाही एकाच वस्तीत होत्या. मीनू ही तिच्या आईची खूप लाडकी होती आणि या लाडामुळे ती काही चुकीच्या मार्गांवर गेली होती. या गोष्टी तिच्या आईला पण माहिती होत्या, पण तिची आई नेहमी तिच्या चुकांवर पांघरून घालायची. असेच काही दिवसानंतर एक दिवशी अचानक एक बाई मीनूच्या घरी येऊन तिच्या आईसोबत भांडत होती. नंतर कळालं की मीनूचे त्या बाईच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध होते, जो की एक रिक्षा चालवायचा आणि त्याला 2 मुलंही होती. त्यामुळे ती बाई मीनूच्या आईसोबत भांडत होती. तिने सांगितलं होतं की तुमच्या मुलीला आवर घाला, नाहीतर परिणाम फार वाईट होतील. पण एवढं सगळं होऊनही मीनूला जे करायचं तेच करत होती. काही दिवसानंतर ही गोष्ट वस्तीत सगळीकडे पसरली आणि आजूबाजूचे लोक मीनू आणि तिच्या आईचा तिरस्कार करू लागले. वस्तीतील लोकांच्या मते यांच्या मुलीमुळे आमच्या मुलींवरही वाईट परिणाम होतील. अनेक लोकांनी ही गोष्ट मीनूच्या आईला समजावण्याचा प्रयत्नही केला, पण याचा मीनू किंवा तिच्या आईवर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यांचं आपलं जे चालू होतं ते चालूच राहिलं. असेच एक दिवशी ती बाई पुन्हा भांडण्यासाठी मीनूच्या घरी आली आणि पुन्हा भांडू लागली, कारण तिचा नवरा 2-3 दिवसांपासून घरी आलेला नव्हता. त्यावेळेस मीनूची आई बोलली की मला त्याबद्दल काहीही माहिती नाही, माझी मुलगी तिच्या मामाच्या घरी गेलेली आहे. हे ऐकून ती बाई परत जायला निघाली. इतक्यात तिला समोरून मीनू आणि तिचा नवरा रिक्षातून येताना दिसले. हे बघून तिचा पारा अजून चढला आणि भांडण अजून वाढले. वस्तीतील आजूबाजूचे लोक पण मीनूला बोलू लागले. आपल्या मुलीला कोणी बोलू नये म्हणून मीनूच्या आईचा आटापिटा चालला होता, पण तिचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हतं. त्यांना घाबरवण्यासाठी म्हणून मीनूची आई घरात गेली आणि स्वतःला रॉकेल टाकून थोडं पेटून घेत बाहेर आली. पण क्षणातच आगीने रुद्रावतार धारण केला. अचानक साडीने पेट घेतला. मीनूची आई जोरजोरात ओरडू लागली, पण वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हतं. आणि इतक्यातच मीनूची आई तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली पडली. त्यानंतर लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवली आणि तिला दवाखान्यात नेण्यात आलं, पण खूप उशीर झाला होता, कारण मीनूची आई पूर्णपणे भाजली गेली होती. कोणाचीही तिला भेटायला जायची हिंमत होत नव्हती. पण अशाही परिस्थितीत मीनू तिच्या आईजवळ बसलेली होती. ती रडत होती आणि तिच्या आईला विचारत होती की तू असं का केलं? आता तुझ्यानंतर माझी साथ कोण देईल? तेव्हा मीनूची आई बोलली की मी नेहमी तुझ्यासोबत असेन, तुला कोणीही त्रास देणार नाही, आणि तिने तिथे जीव सोडला. या घटनेनंतर वस्तीतील लोक थोडे घाबरले होते, पण काही दिवसांनी सगळं पूर्ववत झालं. 2-3 महिन्यानंतर मीनूच्या घरी तिला शिकवायला येणाऱ्या तिच्या आत्याबहिणीसोबत एक प्रसंग घडला. संध्याकाळी ती मीनूला शिकवून घरातून बाहेर पडली आणि अचानक तिला ठोकर लागल्यासारखं जाणवलं. ती खाली पडली. तिने मागे वळून बघितलं, पण तिला काहीच दिसलं नाही. त्यानंतर ती घरी गेली आणि मध्यरात्री अचानक झोपेतून उठून मोठ्याने रडू लागली. ते बघून घरातील सगळे लोक घाबरले. जेव्हा घरचे तिला विचारू लागले की काय झालं, ती मोठमोठ्याने हसायला लागली. घरच्यांना भूतबाधेची शंका आली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला घरचे सुरेखाच्या आजीकडे घेऊन गेले, कारण तिच्या आजीला भूतबाधेविषयी काही गोष्टी समजायच्या. त्या मुलीचे हावभाव बघताच तिच्या आजीला समजून गेले
की तिच्या अंगात वाईट शक्तींचा प्रभाव आहे. त्यानंतर ते तिला मनसा मातेच्या मंदिरात घेऊन गेले. तिथल्या पुजाऱ्याने काही पूजाविधी करून तिच्या अंगातील विषबाधा घालवून लावली. तिला एक मंतरलेला ताईत दिला आणि 2 महिन्यांसाठी तिला घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला. या घटनेनंतर तिथली काही लोक भीतीमुळे घर सोडून दुसरीकडे निघून गेली. त्यानंतर 15-20 दिवसानंतर सुरेखा रात्री बाथरूमला जाण्यासाठी उठली आणि अचानक तिला ठोकर लागल्यासारखं जाणवलं आणि ती खाली पडली. ती थोडी घाबरली, पण तशीच घरात जाऊन झोप. मध्यरात्री ती अचानक झोपेतून उठून जोरजोरात रडू लागली आणि खाण्यासाठी चिकन, मटण असे पदार्थ मागू लागली. घरच्यांसाठी ही गोष्ट फार धक्कादायक होती, कारण त्यांच्या घरी सगळे शाकाहारी होते आणि सुरेखाने कधीच या गोष्टी खाल्लेल्या नव्हत्या. तिच्या आजीला ही गोष्ट कळून चुकली की आता त्या भूतबाधेची शिकार तिची नात झाली आहे. सकाळी तातडीने घरचे लोक मनसा मातेच्या मंदिरात तिला घेऊन गेले, पण त्या दिवशी पुजारी बाहेरगावी गेल्यामुळे तिला शनिवारी येण्यास सांगितले. शनिवार येण्यासाठी अजून 3 दिवस बाकी होते, त्यामुळे सुरेखाला धागा वगैरे बांधून घरी आणण्यात आलं. त्या दिवशी रात्री सुरेखा अचानक झोपेतून उठली आणि तिने तिच्या आजीला सांगितलं की झोपेत तिच्यासोबत कुणीतरी बळजबरी करतंय असं तिला वाटतंय. झोपेत तिला तिच्या शेजारी कुणी पुरुष असल्यासारखा भास होतोय, पण आजीने तिला वाईट स्वप्न पडलं असेल म्हणून ती गोष्ट तळून लावली. शनिवारपर्यंत सुरेखासोबत ही असंच चालू राहिलं. अखेर शनिवारी ते पुन्हा मंदिरात गेले, पण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच सुरेखा जोरजोरात ओरडू लागली आणि मंदिरात जाण्यास नकार देऊ लागली. शेवटी पुजाऱ्याने देवीला प्रार्थना केली. त्यानंतर सुरेखाला मंदिरात नेण्यात आलं. मंदिरातून सुरेखाला आपल्याला बाहेर कोणीतरी बोलवतंय याचा भास होत होता. पुजाऱ्याने पूजाविधी केली आणि त्यानंतर पुजाऱ्याने जो खुलासा केला ते ऐकून तिच्या घरचे दंग झाले. पुजाऱ्याने सांगितले की सुरेखाच्या शरीरात एक नाही तर 2 शक्तींचा वास होता. त्यापैकी एक महिला तर एक पुरुष होता. त्या 3 दिवसात सुरेखाने खूप यातना सहन केल्या होत्या, ज्या मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. पण प्रश्न असा होता की ती दुसरी वाईट शक्ती कोण होती? पुजाऱ्याने सांगितलं की दुसरी शक्ती ही तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथलीच आहे, जो की एक अतृप्त आत्मा आहे. त्यानंतर सुरेखाच्या आजीच्या लक्षात आलं की त्यांच्या घरासमोर एका विहिरीत काही वर्षांपूर्वी एका तरुण युवकाने आत्महत्या केली होती आणि ही त्याचीच आत्मा असेल. पुजाऱ्याने सुरेखाला एक ताईत दिला, जो तिला नेहमी सोबत ठेवायचा होता. या घटनेनंतर सुरेखाच्या घरच्यांनी तिथून दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला आणि ते तिथून दुसरीकडे निघून गेले. पण असं म्हणतात की मीनूच्या आईचा आत्मा आजही तिथे नवीन राहायला येणाऱ्या मुलींना आपलं शिकार बनवतो आणि या घटना आजही तिथे सुरूच आहेत आणि मीनू अजूनही त्याच वस्तीत राहते. मित्रांनो, तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.